नमस्कार. आपण आजचा व्हिडिओ रेकॉर्ड याच्यासाठी करतोय की आपल्याला ई पीक पाणी प्रकल्पामध्ये आपली सहाय्यकांची नोंदणी झालेली आहे. सहाय्यकांची नोंदणी झाल्यानंतर आपल्याला आता सहाय्यकांना टास्क अलोकेशन करायचं आहे की ज्याच्यामध्ये आपण त्यांना सर्वे नंबर असाइन करून देणार आहोत की ज्या सर्वे नंबरचीच त्यांनी पीक पाणी करण्यासाठी त्यांना डेटा उपलब्ध असणार आहे. तर आपल्याला त्याच्यासाठी काय करायचं की तहसीलदारांचे आपण युजर्स तयार केलेले आहेत, त्यांचं लॉग इन करायचंय. लॉग इन केल्यानंतर पहिल्यांदा तुम्हाला इथे टास्क सर्वे टास्क मॅनेजमेंट म्हणून बटन आहे, त्याच्यामध्ये ऍड क्रॉप सर्वेअर आपण ऑलरेडी झालेला आहे. जर एखाद्या गावामध्ये 1500 पेक्षा जास्त प्लॉट आहेत आणि त्याला तुम्ही एक जास्त सर्वे नंबर जास्त सहाय्यक नेमले नसतील तर तुम्ही अजून ह्याच्यातनं ऍड सर्वेअर मधनं करू शकता. आपण आता टास्क अलोकेशनला जायचं. त्याच्यानंतर इथे तुमचा तुमचा तालुका निवडा. इथे मी रत्नागिरी निवडलंय. आता समजा यातलं मी जांभरुण विलेज घेतलं. जांभरुण विलेज घेतलं, अप्लाय केलं. अप्लाय केल्यानंतर मला काय दिसलं की या जांभरुण गावाला सहाय्यकाची नेमणूक झालेली आहे. किती प्लॉट आहेत? 1819. ठीक आहे. या सहाय्यकाचा आयडी काय आहे? आता जांभरुण मध्ये हे चेक केलं आपण. आता मी केल्यानंतर कुठे जाणार आहे? याच्यामध्ये इथे प्लस बटनावरती क्लिक करणार आहे. या प्लस बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे बाजूला सहाय्यक शोधायचा आहे. इथे सहाय्यक आला का? नाही दिसला इथे, कारण तो आपल्याला आधी अवेलेबल करून घ्यायचा आहे. अवेलेबल करण्यासाठी काय करायचंय की तुम्हाला ऍड क्रॉप सर्वेला जायचं. त्याच्यानंतर इथे स्टेट महाराष्ट्र, स्टेट रत्नागिरी, तालुका तुमचा जो तालुका आहे तो इथे सिलेक्ट करा. प्रायव्हेट सर्वेअर ऍक्टिव्हला सिलेक्ट करायचं. आता इथे जांभरुण असं मी सर्च करतो. आता हे जांभरुण इथे मी सर्च केलं. आता इथे बघा याच्या समोर किती दिसतंय, जे अवेलेबल अवेलेबल दिसत आहेत त्याचा अर्थ काय? ते आहेत. जर तुम्ही टास्क अलोकेशनला केल्यानंतर तुमच्या लक्षात आलं की तिथे नाव दिसत नाहीये तर इथे यायचं. कुठे यायचंय? ऍड क्रॉप सर्वेअर ऑप्शनला यायचं आणि इथे त्याच्यासमोर इथे अवेलेबल करायचं. येस, अवेलेबल, येस. किंवा तुम्ही आधी सगळे सहाय्यक आहेत त्यांना आधी एकदा अवेलेबल करून घ्या. सोपं आहे. प्रत्येक पानावरती इथे डायरेक्ट तुम्ही अप्लाय केल्यानंतर सगळे सहाय्यक दिसतील. एक्झाम्पल मी इथं सर्चच करत नाही. म्हणजे आपण कुठे गेलो की डायरेक्ट ऍड क्रॉप सर्वेला गेल्यानंतर इथे आपल्याला सगळे सहाय्यक दिसत आहेत. इथे दुसऱ्या पानावरती गेलो, चेक करा जिथे अवेलेबल आहे तिथे प्रॉब्लेम नाही. ज्यात जो दिसणार नाही त्याला इथे तुम्ही सिलेक्ट करा, अवेलेबल म्हणून करायचं. आता टास्क कॅल्क्युलेशनला गेलो. याच्यानंतर इथे मी तालुका निवडला. त्याच्यानंतर इथे गाव निवडलं. इथे जांभरुण गाव घेतलंय, अप्लाय केलं. इथे निवडलं. इथे आता मगाशी दिसत नव्हता, आता दिसायला लागला ना. इथे सुमित तरडे म्हणून कोणतरी सहाय्यक आहे, थेराडे म्हणून सहाय्यक आहे. ओके. त्याच्यानंतर इथे मी सिलेक्ट ऑल केलं. सर्वे नंबर इथे टोटल फॉर प्लॉट अनअसाइन्ड, इथे टोटल इथे असाइन, इथे मी असाइन केलं. असाइन केल्यानंतर आता त्याच्यासमोर सगळे हे आले. आता समजा मी परत जांभरुणला अप्लाय केलं आणि इथे जाऊन चेक केलं त्याला आणि इथे सिलेक्ट केलं आणि लिस्ट ऑफ शिल्लक म्हणजे लिस्ट ऑफ त्याला ओनर प्लॉट्स किती असाइन झाले ते तुम्हाला इकडे दिसतील. ठीक आहे. त्याच्यानंतर इथं टोटल त्याच्याकडे शिल्लक किती आहे, टोटल इथे आपल्याला असाइन किती झालेत? 1819 असाइन झालेत आणि शिल्लक इथं आपल्याला अनअसाइन मध्ये काही नाही आहेत. असं प्रत्येक सहाय्यकाच्या बाबतीत तुम्हाला करायचंय. जर इथे तुम्ही सिलेक्ट ऑल करून इथं तो 1500 प्लॉटच घेणार आहे, 1500 पेक्षा जास्त असतील तर तो शिल्लक मध्ये त्या गावासाठी तुम्हाला दाखवणार. मग ते तुम्ही जर त्या गावासाठी तुम्हाला वेगळा सहाय्यक दुसरा नेमायला लागेल, कारण जर 1500 पेक्षा जास्त असतील तर तुम्हाला मेसेज देतो की मॅक्झिमम त्याला प्लॉटची असाइन झालेली आहेत आणि त्याच्यापेक्षा जास्त देता येणार नाही. कळलंय तुम्हाला? पहिल्यांदा ऍड क्रॉप सर्वेअर मधनं सगळ्यांना अवेलेबल करून घ्यायचं आणि टास्क अलोकेशन मधनं इथे तुम्हाला ज्या ज्या गावासाठी तुम्हाला असाइन करायचं त्याचा अप्लाय करायचं. त्याच्या इथे ॲरोवर क्लिक करायचा. क्लिक केल्यानंतर त्या गावाचा एकदा कन्फर्म करायचं की तोच सर्वेअर आहे ना.
इथे एक सर्वे नंबर सिलेक्ट करायचा, त्याच्यानंतर सिलेक्ट ऑल म्हणायचं आणि त्याला इथे असाइन करायचं. असं सगळे टास्क अलोकेशन करून घ्या. आता दुसरा प्रश्न आहे की सहाय्यकांसाठी तुम्हाला सहाय्यकांचे युजर आय डी कुठून शोधायची. तर त्याच्यासाठी म्हणून आता लॉग इन करताना त्यांना युजर आय डी शोधायचे असेल तर तुमचं इथे ऍड सर्वेअरला जायचंय, सिलेक्ट करा प्रायव्हेट सर्वेअर आणि इथे अप्लाय वर क्लिक करा. तुम्हाला इथे सगळे सर्वेअर मिळतील. याची एक एक्सेल डाउनलोड करा. एक्सेल डाउनलोड केल्यानंतर या एक्सेल मध्ये तुम्हाला शेवटच्या कॉलम मध्ये इथे जर तुम्ही हे मॅक्झिमाइज केलं, इथे क्लिक केलं तर इथे तुम्हाला याचा युजर PR ID म्हणून दिसतो, हा त्याचा आयडी आहे. आणि हा आयडी टाकून फॉरगॉट करून तुम्ही त्याला सेट करू शकता नवीन पासवर्ड. सगळ्यांनी टेस्टिंग करून घ्या आणि सगळ्यांनी आधी टास्क अलोकेशनचं काम आजच्या आज पूर्ण करून घ्या. कारण सेटलमेंट कमिशनर कडनं ह्याच्यासाठी कंटिन्यू मेसेज येतात. कारण जर पुढे जर एरर आले ऍप सुरू झाल्यानंतर मग आपल्याला प्रॉब्लेम येतील. तर मग माझी सगळ्यांना रिक्वेस्ट आहे की आपण हे टास्क अलोकेशनचं काम कम्प्लीट करून घ्यावं. आता अजून एक एक्झाम्पल दाखवतो. एखादं आपण ह्याच्यातलं मोठं गाव घेऊ, रत्नागिरी मधलंच. याच्यामध्ये समजा टास्क अलोकेशन मध्ये गेलो, याच्यामध्ये मोठं गाव असेल तर तुम्हाला इथे हे घेतलं, समजा बोंडे गाव घेतला, याच्यावर क्लिक केलं, त्याचा इथे सहाय्यक आला, इथे इथे 1200 दाखवतोय. इथे ओनर्स प्लॉटची संख्या अनअसाइन मध्ये किती आहे त्याच्यावरती त्याचं डिपेंड आहे तुम्हाला की त्याचं आपल्याला काय करायचंय. ठीक. आता ज्यांनी आता आपण मध्ये सगळ्यांना एक ऑप्शन दिला होता की ई फेरफार मध्ये 5 गुंठ्यापेक्षा आणि सरकारी सातबारा ब्लॉक करायला आपण ऑप्शन दिले होते. त्याचं ज्यांनी काम चांगलं केलंय त्यांना हा प्रॉब्लेम येणार नाही. आता समजा इथे हे भाटकर आहे, त्यांना मी असाइन केलं, 1830 आहे सिस्टीम मधनं. आता बघूया आपण त्याला किती घेतोय. ठीक आहे, मी परत भाटेला सिलेक्ट केलं आणि ह्याच्यामध्ये जाऊन चेक केलं. बघा, म्हणजे 1830 होते पण त्याने कव्हर केले. जर इकडे शिल्लक राहिले तरच त्या गावासाठी तुम्हाला नवीन सहाय्यकाची गरज लागणार. आता इथे बघा लिस्ट ऑफ प्लॉट असाइन मध्ये सगळे डेटा येते. जेव्हा सहाय्यक लॉग इन करतील आणि तिथे मास्टर डेटा पुल करतील तेव्हा हे सगळा डेटा जो असाइन केलेला तो त्यांच्या ऍपमध्ये दिसायला लागेल. धन्यवाद.